हाय, हॅलो, नमस्कार. मी भाग्यश्री तुम्हा सगळ्यांचं गर्ल्स टॉक मराठीमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये ना आपण उन्हाळ्यातील सगळ्यात मोठा इश्यू, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, युनिव्हर्सल प्रॉब्लेम, स्वेटिंग म्हणजे घाम येणं याबद्दल बोलणार आहोत. आपण ना स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत की आपल्या शरीराच्या अशा कुठल्या जागा आहेत जिथे उन्हाळ्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त घाम येतो आणि त्या घामाचा बॅक्टेरिया सोबत कॉन्टॅक्ट आला की तिथून एक स्मेल यायला सुरुवात होते. आता याच्यामध्ये एम्बॅरस होण्यासारखं किंवा लाजिरवाणं वाटण्यासारखं काही नाहीये. कारण की आपली बॉडी ना ही स्मेल प्रोड्यूस करण्यासाठी, ओडर प्रोड्यूस करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. सो पण तो स्मेल प्लेझेंट स्मेल असेल की अनप्लेझेंट स्मेल असेल, म्हणजे गुड स्मेल असेल की बॅड स्मेल असेल ना, हे पूर्णपणे आपल्या लाईफस्टाईलवरती, आपल्या सवयींवरती डिपेंड करत असतं. तर या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझ्या काही बेसिक टिप्स सांगणार आहे, ज्याने तुमच्या जवळून छान छान स्मेल येईलच, तुम्हालाही छान वाटेल आणि तुम्ही कॉन्फिडंट फील कराल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. तर सुरुवात आपण आपल्या केसांपासून, आपल्या डोक्यापासून करू. तर होतं असं, उन्हाळ्यामध्ये ना उष्णतेमुळे आपल्या केसांमध्ये खूप जास्त घाम येतो आणि तो घाम ना आपल्या केसांच्या मुळाशी जाऊन आपल्या स्कॅल्पवरती जाऊन डिपॉझिट होत असतो आणि त्याच्यामुळे ना तो आपल्या स्कॅल्पला जाऊन चिकटून राहतो. त्याच्यामुळे आपले केस चिपचिपे होणं किंवा केसांमधून वास यायला लागतो. आणि या समस्येवरती मात करण्यासाठी ना अनेक जण हे विविध प्रकारचे प्रोडक्ट यूज करत असतात आणि ते प्रोडक्ट ना खूप जास्त महाग असतात, आपल्याला काही परवडणारं नसतं आणि ते आपल्या केसांना ना हानी देखील पोहोचवू शकतात. म्हणूनच आपण काही होम रेमेडीज आहे ते करू शकतो, ज्याच्याने आपली घाम येण्याची समस्या पण दूर होईल आणि आपल्या केसांमधून वास किंवा दुर्गंधी पण येणार नाही. याच्यामध्ये ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेअर वॉश. आपण उन्हाळ्यामध्ये ना ऍटलिस्ट आठवड्यातून 3दा तरी हेअर वॉश केलाच पाहिजे. आपल्या बायकांचं ना सगळ्यात कंटाळवाणं काम म्हणजे हेअर वॉश. हो ना? म्हणजे आपण काय करतो ना, केस धुवायला जातो, शॅम्पू घेतो हातावरती, केसांना लावतो आणि पाण्याने धुवून टाकतो. झालं आपलं केस धुवून. इतकी घाई झालेली असते ना आपल्याला केस धुताना, विचारूच नका. पण असं न करता थोडा वेळ आपल्या स्वतःसाठी काढून व्यवस्थितरित्या ना आपण आपले केस धुतले पाहिजे. आपण जेव्हा डोकं धुतो ना, तेव्हा आपण आपल्या बोटांनी तो शॅम्पू असा लावत असतो केसांना, आपल्या स्कॅल्पवरती ना आपण मसाज करतो. पण होतं काय ना, आपल्या बोटांनी पाहिजे तशी ती घाण असते ना चिकटलेली टाळूला, ती निघत नाही. अशा वेळेस आपण काय करू शकतो? हे असे ब्रश मिळतात मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन. त्याला हेअर ब्रश किंवा हेअर मसाजर म्हणतात. सिलिकॉनचे असतात हे. तो हा ना आपण शॅम्पू लावल्यानंतर व्यवस्थित असं केसांमध्ये असं सर्क्युलर मोशनमध्ये जाऊन असं मसाज करायचं. हा व्यवस्थित आपल्या केसांच्या मुळाशी जाऊन पोहोचतो आणि ती जी काही घाण असते ना आपल्या टाळूला चिकटलेली, ती पूर्णपणे क्लीन करतो. आता हा छोटा आहे, हा माझे केस ना इतके दाटसर नाहीयेत, तर माझ्यासाठी हा सफिशियंट आहे. तुमचे केस जर खूप जास्त दाट असतील ना, तर अशा पद्धतीचा हेअर मसाजर सुद्धा मिळतो मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन Amazonवरती इझिली तुम्हाला मिळून जाईल. तो तुम्ही घेऊ शकता. ह्याच्याने ना व्यवस्थित आपले केस ना क्लीन होतात. कोणत्याही प्रकारची घाण आपल्या टाळूला चिकटून राहत नाही आणि आपल्या केसांमधून वास येत नाही. छान असा शॅम्पूचाच वास येतो. केसांचं झालं. आता नेक्स्ट आपले कान. हो, आपल्या कानाच्या मागे ना एक खड्डा असतो आणि उन्हाळ्यामध्ये ना आपल्या केसांमध्ये जो काही घाम येतो ना, तो उतरून, गळून इथे आपल्या कानाच्या मागे डिपॉझिट होत असतो आणि तिथून सुद्धा स्मेल येऊ शकतो. तो नाही यावा ना, यासाठी खूप सोपा उपाय आहे, तो म्हणजे रोज वॉटर. काय करायचं ना, रोज वॉटर घ्यायचं आणि एक असं कॉटन पॅड घ्यायचा. 2 ते 3 ड्रॉप ना ह्या कॉटनच्या पॅडवरती टाकायचं, असं 2 ते 3 वॉटर ड्रॉप आणि असं व्यवस्थित ना आपल्या कानाच्या मागून असं पुसून घ्यायचं. छान असं. एका साइडने एका कानाच्या मागून पुसून घ्यायचं आणि दुसऱ्या साइडने दुसऱ्या कानाच्या मागून पुसून घ्यायचं. याच्याने ना खूप छान स्मेल येईल तुमच्या जवळून आणि तुम्हालाही छान वाटेल. नेक्स्ट आपले अंडर आर्म्स. उन्हाळ्यामध्ये ना सगळ्यात जास्त घाम आणि वास ना आपल्या अंडर आर्म्स मधूनच येत असतो. त्याच्यामुळे उन्हाळ्यात नेहमी आपले अंडर आर्म्स नाही क्लीन ठेवायचे आहेत आपल्याला आणि जेवढी जास्त ग्रोथ कमी असते ना, तितकाच घाम कमी येतो आणि मग वासही तितकाच कमी येतो. त्याच्यामुळे रेग्युलरली शेव्ह करत राहायचं. म्हणजे आपले अंडर आर्म्स क्लीन असले ना, की तिथे आपल्याला एखादा छान असा रोलर सुद्धा लावता येतो.
आणि हे जे रोल ऑन असतात ना, ते खूप बेस्ट आहेत उन्हाळ्यामध्ये. कारण की त्यांचा जो स्मेल असतो ना, तो खूप छान असतो आणि तो दिवसभर टिकतो. पण विकत घेताना ना एक काळजी घ्यायची, तो एखाद्या चांगल्या कंपनीचा रोल ऑन विकत घ्यायचा, जेणेकरून आपले अंडर आर्म्सची जी स्किन असते ना, ती काळी नाही पडणार. आणि नंतर आपल्याला लावायचा आहे परफ्यूम. परफ्यूम इज मस्ट इन समर्स. उन्हाळ्यामध्ये तर परफ्यूम आपण वापरायलाच हवा. परफ्यूम मारल्याशिवाय ना घराच्या बाहेरच पडायचं नाही. आणि तो मारताना ना एक काळजी घ्यायची, तो डायरेक्ट आपल्या स्किनवरती अप्लाय नाही करायचा. कारण की आपल्या अंडर आर्म्सची जी स्किन असते ना, ती खूप सेन्सिटिव्ह असते, नाजूक असते. त्याच्याने म्हणजे परफ्यूमने ना 100% आपले अंडर आर्म्स काळे पडतातच. त्याच्यामुळे जेव्हा पण आपण परफ्यूम मारतो ना, तो डायरेक्ट स्किनवर, अंडर आर्म्सवर न मारता आपल्या कपड्यांवरती मारायचा. आणि जर तुम्हाला घरगुती उपाय, नॅचरल उपाय हवा असेल, तर लिंबू सगळ्यात बेस्ट. जेव्हा पण आपण अंघोळीला जातो ना, एखादा लिंबू घेऊन जायचा आणि तो छान असा आपल्या काखेतून चोळून घ्यायचा सर्क्युलर मोशनमध्ये 5 मिनिटं. तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल, कुठल्याही प्रकारचा वास येणार नाही आणि तो जो अंडर आर्म्सचा काळेपणा असतो ना, तो पण दूर होण्यास मदत होईल. अंडर आर्म्स झाले, त्याच्यानंतर आपल्या छातीचा खालचा भाग. आपल्या शरीरामध्ये जिथे काही फोल्ड्स असतात ना, जिथे कोपरे असतात, तिथं आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये घाम येत असतो. तसंच उन्हाळ्यामध्ये आपल्या छातीच्या खालच्या भागावरती ना आपल्याला खूप जास्त घाम येतो आणि सतत तो घाम पुसणं आपल्याला काही शक्य होत नाही. त्याच्यामुळे काय करायचं ना, अंघोळीनंतर जेव्हा आपण अंघोळ करून बाहेर येतो, कपडे घालण्याआधी एखादं डस्टिंग पावडर घ्यायचं, ते छान असं हातावरती घेऊन टॅप टॅप करून आपल्या छातीच्या खाली मस्त छान असं लावून घ्यायचं. त्याच्याने ना तो जो घाम असतो ना, तो कमी येतो. शक्यतो येतच नाही घाम. आणि उन्हाळ्यामध्ये ना आपण मोस्टली ना कॉटनचेच कपडे प्रेफर केले पाहिजे. ते जे पॅडेड ब्रा वगैरे असतात ना, ते तर नक्कीच टाळायला पाहिजे आपण उन्हाळ्यात तरी. आणि कपड्यांची पण अशी निवड केली पाहिजे, जे की ब्रीदेबल असतील, हवेशीर असतील, कॉटनचे असतील. आणि उन्हाळ्यामध्ये ना आपण जास्त करून जास्त फिट कपडे न घालता लूज कपडे घालायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला घाम कमी येतो. नेक्स्ट आपली बेंबी, नेवेल आपल्या पोटावर असते ना बेंबी, तिथे सुद्धा ना उन्हाळ्यामध्ये घाम डिपॉझिट होतो आणि तिथून पण एक विचित्र स्मेल यायला लागतो. तो स्मेल नाही यावा त्यासाठी मी एक तुम्हाला छान घरगुती उपाय सांगते. एक इयर बड घ्यायचं किंवा कॉटन बॉल घेऊन एखाद्या ऑइलमध्ये, म्हणजे कुठलंही ऑइल घेऊ शकता तुम्ही, कोकोनट ऑइल किंवा आल्मंड ऑइल. त्या ऑइलमध्ये ते डीप करून छान असं आपल्या बेंबीच्या आतल्या बाजूने ना असं फिरवून घ्यायचं. त्याच्याने ना ती जी काही घाण असते ना, डस्ट वगैरे आणि घाम वगैरे असतो ना, तो सगळा निघून जातो आणि त्याचबरोबर तो जो घाणेरडा स्मेल असतो तो पण निघून जातो. नेक्स्ट आपल्या मांड्यांच्या आतील बाजू. उन्हाळ्यामध्ये ना आपल्या मांड्यांच्या मधल्या बाजूंना ना आपल्याला खूप जास्त प्रमाणात घाम येतो आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त इरिटेड होतं आणि त्रासही खूप होतो. हा त्रास कमी करण्यासाठी ना इथे पण आपल्याला सेम तसंच अंघोळीनंतर ना कपडे घालण्याआधी आपण छान असं डस्टिंग पावडर घेऊन आपल्या मांड्यांच्या आजूबाजूला, म्हणजे मांड्यांवरती किंवा आपल्या प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूला ते डस्टिंग पावडर छान असं लावून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण आपले इनरवेअर्स घालायचे. याच्याने ना म्हणजे या पावडरमुळे ना जो घाम असतो ना त्याचं प्रमाण नियंत्रित होण्यामध्ये ना बरीच मदत होते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की उन्हाळ्यामध्ये इनरवेअर्स आपण कॉटनचेच घालायला पाहिजे. तुम्ही ब्रा आणि पॅन्टी ना कॉटनचंच यूज करा. त्याच्याने तुम्हाला लगेच फरक जाणवेल की तुम्हाला ना ही घाम कमी येतोय. शेवटचं आपले पाय. उन्हाळ्यात किती स्वच्छ अंघोळ केली ना तरी आपल्या पायांना स्मेल येतोच. कारण की घाम हा येतच राहतो आपल्या पायांना. त्यात आपल्या पायामध्ये मोजे असतात, शूज असतात. म्हणजे हवा येण्या जाण्यासाठी कुठलाच मार्ग नसतो. त्याच्यामुळे स्मेल यायला लागतो. यावरती उपाय म्हणजे आपण आपले सॉक्स नेहमी नियमितपणे बदलले पाहिजे. नाहीतर काहींना सवय असते ना एकच सॉक्स 2-3 दिवस वापरण्याची. म्हणजे त्या सॉक्समध्ये तो घाम डिपॉझिट होतो आणि त्या घामाचा वास येतो त्या सॉक्सना. इतका विचित्र वास येतो, तुम्हाला अनुभव असेलच. त्याच्यामुळे आपण आपले सॉक्स रोज धुतले पाहिजे आणि रोज एक धुतलेला सॉक्स आपण वेअर केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर एक घरगुती उपाय म्हणजे गुलाब पाणी. काय करायचं, रोज रात्री झोपण्याआधी ना आपले पाय छान असे स्वच्छ साबणाने धुवून रुमालाने ना असे हलकेसे पुसून घ्यायचे. त्याच्यावरती गुलाब पाणी शिंपडायचं आणि त्याच्यानंतर पायांना मॉइश्चरायझर लावून झोपून घ्यायचं. आतापर्यंत आपण स्टेप बाय स्टेप पाहिलं की आपल्या शरीराच्या अशा कुठल्या जागा आहेत जिथे आपल्याला जास्त घाम येतो. ह्या झाल्या बाहेरील गोष्टी. पण आपल्या घामाचं प्रमाण किंवा आपला बॉडी स्मेल ना हा इंटरनल गोष्टींमध्ये सुद्धा डिपेंड करत असतो. जसं की आपलं खाणं पिणं, आपण कोणत्या प्रकारचं अन्न खातोय, याच्यावरती सुद्धा आपल्या बॉडीचा स्मेल डिपेंड करत असतो. ज्या लोकांना उन्हाळ्यामध्ये खूप जास्त घाम येतो किंवा त्यांच्या शरीराचा
खूप जास्त वास येतो, अशा लोकांनी ना आपल्या आहारामध्ये मसाल्याचे पदार्थ, कांदा, लसूण किंवा कोबी, फ्लावर, ब्रोकोली अशा भाज्यांचं प्रमाण कमी केलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं घामाचं प्रमाण नियंत्रित होईल आणि त्यांचा शरीराचा वास सुद्धा कमी येईल. आणि दुसरं म्हणजे हार्मोन्स. जसजसे आपले हार्मोन्स बदलतात ना, तसतसा आपल्या बॉडीचा स्मेलही बदलतो. तुम्हाला जाणवलं असेल की पिरियड्सच्या दिवसांमध्ये आपल्या बॉडीचा स्मेल हा वेगळा येतो किंवा डिलिव्हरी नंतर किंवा कोणी लॅक्टेटिंग मदर असेल त्यांचा स्मेल वेगळा येतो. हे खूप नॅचरल आहे. इथे ना आपण काय करू शकतो, या दिवसांमध्ये ना आपण आपल्या स्वच्छतेची खूप काळजी घेतली पाहिजे. जे काही हायजीनच्या बेसिक टिप्स असतात ना, त्या फॉलो केल्या पाहिजे. स्वच्छ राहायचं, कुठल्याही प्रकारचा घाणेरडा वास येत नाही. चला तर मग आता व्हिडिओला इथेच थांबवूया. आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खुश रहा आणि बिनधास्त रहा.